सहकार्यात घेऊन कामकाज चालवतो. साताऱ्याचे वकील, ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते यांच्या सहकार्यानं आणि कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही साताऱ्याचं ग्राहक न्यायालयाचं कामकाज महाराष्ट्रात 1 नंबरचं केलं. जास्तीत जास्त निकाल कमीत कमी वेळेत देण्याचं कामही आम्ही त्यावेळेला केलं. आता तुम्ही मला ज्या विषयावर इथं बोलवलेलं आहे तो आहे ह्युमन राईट्स आणि दुसरा माझा कायदा म्हणजे कंझ्युमर ॲक्ट. आतून पेटलो तरी नवी मुंबईकडे आणि रायगडकडे आता या ठिकाणी संकट चाललेला आहे. या रायगड जिल्ह्यामध्ये विकास येणार आहे. या रायगड जिल्ह्यामध्ये प्रकल्प येणार आहे. आपण आशीर्वाद घ्यायला येतो आणि मी आज सुद्धा अत्यंत नम्रपणाने मातेचे आशीर्वाद घेतलेले आहेत आणि तिला साकडं घातलंय. या देशामध्ये जी हुकुमशाही येऊ पाहते आहे तिच्या विरुद्ध जो लढा आम्ही सगळेजण मिळून देतो आहोत त्या लढ्याला आशीर्वाद दे आणि पूर्ण निर्विवाद यश दे आणि ते यश मिळाल्यानंतर पुन्हा तुझ्या दर्शनाला वाजत गाजत आपली आशीर्वाद असू द्या, आपले प्रेम असंच असू द्या. सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता मी काय करू त्याला? टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.